हस्की मावडी तेच नाही दररोज असं फसवते बरं का पाऊस. लोटस हॉस्पिटलला आलेलं आहे मध्ये ना छातीवरती लोग आलेला आहे म्हणजे शिनको सवलत डेंजर माझं कसलं आहे लय चॉकलेट आहे ना चॉकलेट इकडे लावलं होतं काहीतरी कॅम्पा चंपा कॉलेजला जाणार जरा बॅग बिग नकोय करा बॅग वरून आणलंय बरं डायरेक्ट मंदिरात अरे विषय ऐसा आहे ना दिवसात फक्त बाईक चालत होतं आब्याला माग टाकलाय. सो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाय. सकाळ सकाळ माझं झोपलंय हस्की मावडी. आपला दिवस चालू होतो तर हे बघा वज घेतलं की आपल्या गायला मस्तपैकी वज आणलंय. आता खायला वगैरे टाकायचं आणि तिथून पुढे आपल्याला बहुतेक ना हडपसरला जायचे. सो हडपसरला काहीतरी काम आहे. सो ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसून जाईल. बघा वातावरण फुल टाईट झालेलं आहे आणि पाऊस तर येऊ शकतो बहुतेक. आज काय सांगता येत नाही दररोज असं फसवते बरं का पाऊस. आता इज्जतमध्ये जाऊया. तर आता ना उर्वरित एक काम होतं ते काम ना कार्यक्रम काम करून ना आता डायरेक्ट आपण चाललो हडपसरला. मेडिकलला जायचे भरपूर काही दिवसभर प्रोसेस आहे. इज्जत मध्ये त्याला ना मशनीतनं घालून काढायचं स्कॅन करायचं काय. ऍक्च्युली लोटस हॉस्पिटलला आलेलो आहे त्याचं बाई कुठलं तरी स्कॅनिंग करायचंय. चला आता हॉस्पिटलमध्ये जाऊ. आम्हाला बघा आतमध्ये बसवलेला आहे त्याची शो सगळं रक्त वगैरे काय तर काढते खायचं सुई घालून प्रोसेस चालू आहे. बघा आतमध्ये घ्यायला आहे हे बघा पूर्ण काढायचं. आता पेन रक्त घेतील काढून. ऍक्च्युली विषय असं झाला की त्याचं सगळं स्कॅनिंग वगैरे केलंय आणि त्याच्यात ना शर्टाचा जो एकच मिनिट तुम्हाला लोगो हा शर्टाचा बाई लोगो दिसतोय का एक्सरे मध्ये ना छातीवरती लोगो आलेला आहे म्हणजे एक्सरे मध्ये ते लोगो दिसतोय. ऍक्च्युली ना विषय आता झाला आपलं सगळं हडपसरचं वगैरे ह्याचं काय एक्सरे वगैरे काहीतरी करायचं होतं XYZ. सो ते क्लीन झालं. कुठं कुठं काय काय केलं रे यार नाही लावलं होतं दुसरं काय थांब रे हात दाखवतो तुम्हाला नक्की काय विषय केला. आता तुम्हाला दाखवतोय कुठं कुठं काय केलं. होय तशी इंजेक्शन घोसवलं ना काय केलं घेतलं भाऊ एवढं रक्त लय डेंजर माझं. कसलं आहे लय चॉकलेट आहे ना चॉकलेट चॉकलेट नाही घट्ट आहे ना घट्ट नाही असं मापाचे कलरफुल. आणि अजून काय काय केलं इकडे लावलं होतं काहीतरी हा ती लोगो काहीतरी आलत ना ऍपल काय आलं तो म्हणला असं नाही का टेकून थांब त्याला नाही हा थांबलो आणि ते म्हणलं चेन वगैरे असेल तर काढ द्वारा वगैरे सगळं काढलं आणि हा लोगो माझ्या हाडकावरती दिसला आतमधल्या शरीरावर. कस काय काय माहिती असं खालो म्हणजे असा विषय केलाय. आणि आज त्यासाठी आपण हडपसरला गेलतो. इकडे बघा कॅम्पा चंपा बोले तो चंपा इसे चंपा काही ते हे ऍक्च्युली आपण बॅग भरून ना एवढं मटेरियल आणले खायला. बॅग पण ह्याची बाई आपल्याला घेतली पाहिजे बॅग. आता आपण कॉलेज बिलेजला जाणार जरा बॅग बिग नकोय मस्त पैकी कॉलेजला वगैरे जाणार आहे आपण त्यामुळे जरा बॅग बिग घेतली पाहिजे. ही ह्याची बॅग दिसते ओम्याची. हे बघा ह्याच्यात एवढं मटेरियल आणलंय आपण खायलासाठी. उघड ना खाद्य हमारा उघड रे. तसलं काय बाई आपण वेगळं व्यसन नाही करत इज्जत मध्ये. सो चंपा वगैरे काढून हे बघा कुरकुरा हे दिस इज कुरकुरा. बॅग वरून आणलंय भरपूर खायचं दोन आणायचं. जस्ट पोचलेलं आपण बाणामध्ये. बाई इथं जे वातावरण आहे एकदम क्वालिटी एकदम थंड असं वातावरण आहे. बाहेरचं बघू शकता एवढं भयंकर असं ऊन पडलेलं आहे. आणि तिथं आम्ही बाई घरी असलो ना डायरेक्ट येऊन बिंदास आपण बनात बसायचं. बाई बनात म्हणजे आपल्याच गाव आहे काय विषय नाही कधी पण यायचं बसायचं. पण इथं जे प्रसन्न असं वाटतं ना ते बाकीकडे कुठं वाटत नाही. झाडाखाली अशी गार हवा लागते. बघा ह्याने तर चालू पण केलं खायला. समोसा बिमोसा दिसतोय खायला चालू केलं. दिस इज कॅम्पा चंपा. चला खायला सुरुवात करूया. जरा इथं बॅग बिग ठेव जरा. अरे जाऊ की तुला जेवायचं राहतं चल डायरेक्ट स्टेशन आताच जायचं जेवायला येतं ना तुला. मोरा घेऊन कुठं डायरेक्ट मंदिराकडे. दादू बघ कसा आहे दादू देत नाही ते बघा. चला ही मंदिरापाशी फोडवतो मग बहुतेक काहीतरी सोळा संपर्क वगैरे काहीतरी आहे नाही ती ना बाई माणसं चारून आणतो तिथे जरा. कौट खायची का तुला कवट्यात दिसते खाली पडलेली हा चांगलं आहे बघ की खाऊन. थोडं कडक आहे म्हणजे ते लय जास्तच पिकलेलं आहे ते.
काय होत ते? ती कवट नाही बेलाचं हे बेलाचं फळ आहे. होय वरचं दिसतं का तो डोक्याच्या वर? ते कवटोग इकडे आहे दिसलं का? पांढरं पांढरं दिसलं का वरती? हा जी हिरवं आहे का ते बेलाचे पान आहेत. बेलाच्या पानांचं झाडाचं ते फळ आहे. मला खायचं कौट. टोक ते हिरवं आहे दिसलं का? खाली पडले पाया पुढे बघ. टोक टोक दिसलं का? पुढे बघ सरळ. हा ते कवट आहे. बेलाचं फळ आहे बरं का. कसं लागते? कसं लागते? काय झालं अरे खा की. कौट नाही ते डुकर. कवट नाही आता मग तू पण खाल्लं ना. नाही हा काय होत? बेलाची फळं खातोय. हे बघा पानं खातोय ना. पानं खातोय. कशी लागते? खाकी पूर्ण. कशी लागते? अरे कडू नसते तशीच असते. पण आलो वावरात हे बघा वाम्या आणि वावरात आलो ना भाई इथं ना लाईटच नाही. आता हे ऍटो टाकून कुठे पाल किती रे पाल खाली श्रेयस बाई इथं ना हे काय म्हणतात तर ना हे धान्य पक्ष्यांसाठी आणलेलं आपण. आणि इथं बघू शकता पाल दोस्ता बाहेर चल लवकर आतलं कुठे जाऊ द्या बसू द्या. हे ह्याच्यात धान्य आहे जे पार वगैरे असतात त्यांना आणलेलं आहे. आणि इथं ऍटो टाकलेलं आहे. शेवग्या बाबाचं मंदिर गाई बघा वाल कसं आहे गुफेच्या ठिकाणीचे भयंकर. हा ना फिल्टर आहे काळा चमचमीत काळा फिल्टर. आणि इथं वाल आहे हा बघा ऊसात नाही. आला इथं वाल काळा चमचमीत. सच सच बता तेरी पड गई नहीं रे. आवडतं अरे विषय ऐसा आहे ना ऐसा ही ते लवकर मेरे को लाइट झाले. करना है मेरे जाने का. झालं मेरे जाणे तर म्हणणार. हा? नाही ना वरच्या वावरातले वाल फिरवायचं झालं ते बंद करायचं फक्त फिल्टर धुवून आणायचं. बेडके बघ भाई बेडक तरी भाई तू फिल्टर साफ करून घेऊ पाहिजे. तर इतने घाम निकले रे भैया. अभी कितना बजे काम तो 796. बस भाई नहीं लगे क्या उसको. आंगोल डाल ले आंगोल. बस कर पगले कितना धोएगा. बस कर पगले नहीं तो उससे प्यार हो जाएगा. गाणे म्हणतो हे दिसतोय ना तुम्हाला ऊस दिसतोय का रे ऊस? हा ऊस आहे. सो ही सगळ्या ना ड्रिपच्या नाळ्या आहेत. टोटली ड्रिपच्या नाळ्या आहेत. तुम्हाला आता कसं दाखवू एक दिवस ना तुम्हाला नक्की ड्रोन शॉट दाखवेन आपल्या ऊसाचा किती एकरात ऊस आहे आणि पूर्ण डिटेल दाखवेन. आपल्याला ना ऊसाला तुम्हाला सांगायचं राहिलं ऊसाला आपल्याला हे करायचंय औषध मारायचे माव्याचं. हा त्या टायमिंगला कॅमेरा लावू शकतो. कॅमेरा लावणार आहे ना मी. चला हे समोर दाखवतो तुम्हाला पुढे गेला माहिती सांगतो जरा. भाई ऊस आता कसा विषय माहिती आहे का त्या ऊसात होता एकदा नाग. अरे खरं नाग आता फुसफुस करत होता उंदराची नाही उंदराचीच म्हणतोय जायचं ऍक्च्युली उंदराची नाही ते काय असतं र चार पायाचं मुंगूस. मुंगसाची आणि उंदराची नाही मुंगसाची नागाची भांडणं चाललेली फासफूस मास असं आवाज यायचा. पण ऍक्च्युली कसं आहे माहितीये साप ना नाग आहे ना ऊसाच्या ह्याच्या जे कांडे असते ना वाड्याची त्याच्यावर गोल टोळ घालून ना बसलेला असला भयंकर तर आपल्याला ना फुसफुस करायचा निसता. तू काय करत होती? अरे तिथं आम्ही पाईप बसत होतो ह्याचा ड्रिप साठी. सो तिथून ना अचानक आवाज यायला लागला फुस भयंकर. आम्ही गेलो बघायला तर ऍक्च्युली बघतोय तर काय नाग होता भयंकर आणि मुंगूस खालून चाललेलं भयंकर त्यांची भांडणं झालते.
लय भयंकर भांडण देख भूतनी के दे देगा पाई साप पे. हे रे साप मेरा दोस्त है तेरे को पता नाही पण साप माझा मित्र आहे. भूतनी के कश्मीरी. कोणता तरी एकदा साप बघतो ना हा आपल्याला पाळायचा आहे साप. अशा विषारी जातीचा साप पाळायचा भयंकर. हा पण तो घावणार रे एकदा घावलेला विषय असा आहे का तू साप पाळ मी मुंगस पाळतो. रोज भांड. ऍक्च्युली दररोज भांडणं करायचे. साल्टी साल्टी चालते चालत. रोज हे रे बाबा साप ना अंडी खातो अंडी. बाई मग आमच्या ना घरात सापाची न मांजराची नसते भांडणं चालत्या भयंकर. ते भांडणं नाही बाई, सोडाय मला चल. थांबायला लागल. आता ना सनसेट झालेला आहे. बहुतेक हा सनसेट तुम्हाला ना आत्ताचा मुंबईमध्ये बीचवर दिसत. क्रेझी दिसतो क्रेझी. लय दिवसात ना आपण सायकल चालवतोय एवढ्या दिवसात फक्त बाईक चालवत होतो. आब्याला माग टाकलाय पुढचं काही दिसाना. पुढे गाडी आली. जाताना आब्याला दिले सायकल चालवायला. अरे बघा कशी चालली. आणि माग माग बघायचं काय विषय. माग बघा माग फक्त टायर दिसतो मला. सीटावर मी बसलोय आणि आब्याने सवारी चालल्या उभं राहूनच मी हाकतोय सायकल. लय दिवसातून सायकल चालवली. काय आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे.